तुम्ही MIDC ची जागा, गायरांची जागा तुम्ही घेतली, गोरगरीब लोक 40 वर्षापासून तिथं हे करतायत. खाजगी घ्यायचे, अधिग्रहण करायचं. एरवी तुम्हाला खाजगी अधिग्रहणासाठी 4 पट पैसे द्यावाच लागले असते ना. मग हे लोक 40 वर्ष तिथं बसतायत, मग त्यांचा हक्क नाही काय? त्यांना मोबदला नाही, फुकट हाकलून द्यायचं. असे नाकारलेले आम्ही किती दिवस जगायचे तर? त्यांना लाईट बिल दिली, महानगरपालिकेने संडास बाथरूम दिलंय, त्यांचं मतदान घेतलं, त्यांचं मतदान काउंट करून नगरसेवक निवडून आले, आमदार निवडून आले. मतासाठी तुम्हाला त्यांचा ऍड्रेस चालतो. पण ज्यावेळेस या पद्धतीने त्यांना निवासी म्हणून घोषित करायचं, तेव्हा त्यांचं काहीच नाही. आज हे सगळे लोक जाणार कुठे? देशाच्या पटलावर एकमेव नाशिकचं हे चित्र आहे की लोक रस्त्यावर बसलेत, पाऊस डोक्यावर आहे, लहान लेकर आहेत, मच्छर चावतेत, डेंग्यू झाला, निमोनिया झाला, तडफडून तुमच्या ऑफिसच्या दारात माणूस मेला, तर महाराष्ट्र शांत बसणार उद्या? सर, आपल्याही घरात कुटुंब आहेत. 85 वर्ष एक उपोषण करता आमचा गणेश खांदारे 80 वर्षाचा, कधी मरू शकतो. एवढी अवस्था बिकट झाली त्याची. एकदम बेकायदेशीर अमानवीय कारवाई, आणि तेही अनुसूचित जाती मागासवर्गीय लोकांवर. आता त्या 2 लोकांचा जीव वाचवण्यासाठी मलाच त्यांना सांगावं लागेल, बाबा आता हे उठा, मरताल तर काय होईल? तुम्ही जाऊन, तुम्हाला चिंता नाहीये? किती दिवस आमचे माणसं मारायचे? प्रत्येक दंगलीत आमचे माणसं मारणार, प्रत्येक कारवाईत आमचे माणसं मारणार. न्याय आम्हाला नाहीये. इथंही तडफडून मिळाला तरी काही होणार नाही. जेलमध्ये सोमनाथ सूर्यवंशी मारला, त्याला न्याय मिळाला नाही, तर तुमच्या कार्यालय पुढे मेल्यावर काय तुम्ही न्याय देणार? संतापजनक आहे. आणि आम्ही येतो तुम्हाला भेटायला, पोलीस गेटवर लावताय. ही कोणतं कार्यालय चालवण्याची पद्धत आहे? घ्या जरा संवेदनशीलतेने घ्या, त्यांना आशादायक उत्तर द्या. तुमच्या डिपार्टमेंट कडून सांगितलं जातं की आचारसंहिता आहे, आचारसंहितामध्ये निर्णय देता येत नाही. मग आचारसंहितेमध्ये घरं पाडता येतात, नोटीस न देतात? ही कारवाई बरी करता येते. 16 एकर जमीन, किती 40 एकर जमीन घेतली, 5 एकरचा तुकडा ठेवा म्हणतायत. देव सुद्धा तुमच्याच्याने व्हायना. एवढं भांडवलदारासाठी तळमळ, आणि गरिबांना जायचं कुठं? तुमच्या MIDCचे लोकांचं पुनर्वसन करायचंय, महानगरपालिकेने बनवलंय, तुम्ही सांगताय आणि झटकून देताय. पण तुम्ही पुनर्वसन केलंय ना ते तुमच्या जागेसाठी. तर तिथं वर जर संडास केली तर खाली पडत असेल, आणि वर आंघोळ केली तर पाणी खाली पडत असेल, 5 मजल्याची बिल्डिंग, लिफ्ट नाही, माणूस मेला तर लुंगी आणि चादरीमध्ये धरून असा पायऱ्यांनी 5 मजले खाली आणावा लागतो. जरा थोडा विचार करा. तिथं लिफ्ट सुद्धा देऊ शकलो नाही आपण. 47 कोटीचा एवढा मोठा भ्रष्टाचार. आता हे सगळं तुमच्या औद्योगिक MIDCच्या कॅरेक्टरचा विषय झाला. आता एक गरिमा तुमची चालली, तरी तुम्हाला काही वाटत नाही. या 2 लोकांचे जीव वाचवा, राज्यव्यापी मुद्दा करतोय.